प्रसाद भैया की अरे असे कसे देत नाही, असे कसे देत नाही। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, आमच्या मागण्या पूर्ण करा। तमाम या हिंगोली जिल्ह्यातील तांड्या तांड्यातून आलेले सगळे आमच्या माता भगिनी, नायक कारभारी डाय साळे सगाशे गणगोत ये विचारपीठे बेटे जोखो अपने समाजेर आदरणीय महाराज बाबू सिंह जी राठौड़ महाराज और साथों साथ हमारे विधान परिषदेर आमदार अपने राजेश भाऊ राठौड़ विशेष आज अपना विधान सभा अपने आमदार तुषार भाऊ राठौड़, हमारे आकाश भाऊ बीडी चौहान साहेब, समाधान भाऊ आजी देवदास भाऊ आणि सारी मान्यवर मंडळी आणि सारी आपण आम्हाला जो को हरिया माजी खासदार हरभाऊ राठौड़ आंगे बेटे जरूर दकार तो सेना मारो जय सेवालाल। मैं मराठी आणि गोरमाटी दोन भाषा बोलायचो का तो आता पत्रकार लोक आम्हाला म्हणून समजणं जरुरीचं आहे। मार यारियो मार भाईयो मार बहिणो, आज या ठिकाणी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील तांड्या तांड्यातून आपला हा समाज फार मोठ्या संख्येने इथे जमा झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे की मागील 15 ते 20 दिवसापासून फक्त हिंगोली नव्हे तर बीड मध्ये, जालन्यामध्ये, उमरखेडमध्ये, किनवटमध्ये अशा 40 गावांमध्ये लाखोच्या संख्येने हा बंजारा समाज आता जागा झालेला आहे आणि या जागा होण्यामागचं एकच कारण आहे की हा बरगोड बंजारा समाज मुळात आदिवासी आहे, आदिवासी राहील आणि आदिवासीचा आम्हाला आरक्षण हवंय। या कित्येक लोक फक्त आम्हाला प्रश्न विचारतात की हैदराबाद गॅजेटचं झालं तेव्हा तुम्ही जागे झाले का। मला या लोकांना उत्तर द्यायचं आहे की हैदराबाद गॅजेटमुळे आम्ही जागे झालेलो नाही, लक्षात घ्या। अरे याच्या आधी आमच्या पूर्वजांपासून ही मागणी आम्ही मागत आलो, पण इथलं षड्यंत्रकारी सरकार, इथलं धोकाधडी करणारं सरकार आतापर्यंत आमच्या लोकांसोबत धोकाधडी केलेली आहे, म्हणून आमची मागणी आतापर्यंत प्रलंबित आहे। मला फक्त एक सांगायचं आहे शासनाला, जर तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर तुम्ही त्यांना आरक्षण देत असाल तर हा गोर बंजारा समाज देखील हैदराबाद गॅजेट मध्ये 1909 आणि 1908 पेज क्रमांक 24 वर अबोरिजिनल ट्राइब मध्ये आदिम जमातीमध्ये हा समाज आहे याची नोंद त्या हैदराबाद गॅजेट मध्ये आहे। अरे मला या शासनाला सांगायचं आहे की तुम्ही एकाला सख्या आईची वागणूक द्याल आणि आम्हाला जर मावशीची वागणूक द्याल तर हा समाज कधी सहन करून घेणार नाही, लक्षात ठेवा। मला या इथले जे काही रनिंग आमदार आहेत ते मुटकुळे साहेब असतील, बांगर साहेब असतील, नवगरे साहेब असतील किंवा खासदार नागेश भास्कर असतील, त्यांना मला सांगायचं आहे अख्ख्या महाराष्ट्रातून 40 ते 45 आमदार लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, 6 ते 7 खासदार लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला। या हिंगोली जिल्ह्यातल्या आमदारांना भीती वाटते का? हा प्रश्न आहे। या हिंगोली जिल्ह्यातल्या पालकमंत्री झिरवळ साहेबांनी आपल्याला समर्थन दिले, हरिभाऊ साहेब त्यांनी सांगितलं की आमच्या एसटी मूळ एसटी आरक्षणाला धक्का लागत नसेल तर बिलकुल आमची हरकत नाही। पण या मुटकळेंना मला सांगायचं आहे, या बांगर साहेबांना मला सांगायचं आहे, या नवगरेंना मला सांगायचं आहे की तुम्हाला भीती कशी वाटते, लक्षात घ्या। आमच्या मतांवर तुम्ही आमदार झालेला लक्षात घ्या। आणि कम्युनिटी हे गोरमाटी समाजाने मन केरचरे कत्रागदर येंडे नाही जगलाचो आंग आंग करचो अब तुम्हारा आमदार तमने न कहा पाठिंबा दे रहा कोणी जरा नातेने भोजन म्हणून झिरवळ साहेब जर पाठिंबा देऊ शकतात तर बांगर साहेब तुम्ही कुठे लपून बसलात? मला मुटकुळे साहेबांना सांगायचंय तुम्ही कुठे लपून बसलात? मला नवगरे साहेबांना सांगायचंय तुम्ही कुठे लपून बसलात? मला आष्टीकर साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही कुठे लपून बसलात? खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे असं आमच्या समाजासोबत तुम्ही करू नका। मार यारिया भाई विरोध मला तमिल केरचा अरे अपने समाज हजार पिढी बर्बाद होगी, सापा तोड़ करन, रोडर काम कर करन, खोदेर
काम कर दुसरे बाय ढोली करन आपला पिढी चलेगी आपले बेडबेडाना जर साटा तोड़ती बचार लिया आपले बेडबेटाना जर बिल्डिंग एर काम करती बचार लिया आपले बेडबेटाना जर आपले केरी बाय ढोली करती बचार लिया तो ही मोको हाते ती जागेर छेडी दाणे काढो आपण गोरबाईकाचा एक घडी सो घडी मारायचा आणि घडी डगर गीतो पिढी डगर धाणे रखाडो आब जर या वेळेला जर आपण आरक्षण मिळून नाही दिले आपल्या बांधवांना तर येणारा समाज येणारी पिढी आम्हाला कदापि माफ करणार नाही म्हणून इथे आमदार तुषारभाऊ सत्ताधारी आमदार आहेत आपले बाबूसिंग महाराज सत्तेमध्ये आहेत त्यांची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात आहे की साहेब आमचं रणगार तुमच्या समोर देखील आम्ही मांडतोय तुम्ही शासनामध्ये आहात तुम्ही सत्तेमध्ये आहात आमची मागणी पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे संजय भाऊ राठोडला देखील मी सांगतो की तुम्ही सत्तेमध्ये आहात आमची मागणी सरकार दरबारी मागून तुम्ही पूर्ण करावी ही जबाबदारी समाजाच्या नात्याने तुमच्या खांद्यावर जास्त आहे ही जबाबदारी आपल्याला झटकून चालणार नाही म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींना मला सांगायचं आहे इथल्या पत्रकार बांधवांना मला सांगायचं आहे की फक्त गॅजेटचा आम्ही आधार घेत नाही 1871 ते 1952 पर्यंत गुन्हेगारी जमात म्हणून आम्हाला या शासनाने ठप्पा मारला आहे अरे 1871 ते 1952 आपण आदिवासी वेते ते सगळ्या दुनियाला माहित आहे अजून आम्हाला पुरावा मागताय तुम्ही मला तुम्हाला सांगायचं एवढंच नव्हे ते 1931च्या जनगणनेमध्ये आमचा समाज हा आदिवासी आहे एवढंच नव्हे तर सीपीएम बेरार 1950 मध्ये आमचा समाज आदिवासी आहे एवढे सगळे पुरावे आहेत बापट आयोगाने शिफारस केलेली आहे अग्रवाल आयोगाने शिफारस केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकवर कमिशन जे 5 तरतुदी लागतात 5 अटी लागतात ते आमचा समाज पूर्ण करतोय त्याच्या सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रिमिटिव्ह ट्रेड्स मध्ये आदिम जमातीचे लक्षण आज हा समाज शिकार करून खाणारा समाज आहे आज हा समाज सळई करून खाणारा समाज आहे म्हणून हे आदिम जमातीचे लक्षण आहे जॉग्राफिकल आयसोलेशन आमचे तांडे आज गावापासून वेगळे आहेत शायनेस टू कॉन्टॅक्ट आमच्या माता भगिनी आज भी दुसऱ्याची बोलणारा लाजतात आमचा समाज लाजतो आज भी ते आमची वेगळी संस्कृती आहे डिस्टिंक्शन कल्चर बघा आमच्या माता भगिनीकडे यांची वेशभूषा बघा वेगळी आहे आमची होळी वेगळी आहे आमची दिवाळी वेगळी आहे आमचा दसरा वेगळा आहे आमचं लग्न वेगळं आहे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आमचं खानपान वेगळं आहे आमचं जगणं वागणं बोलणं खाणं पिणं सगळ्या दुनियापेक्षा वेगळे आहेत म्हणून या भारत देशाला या महाराष्ट्राला मला कणकावून सांगायचं आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करतो तुम्ही आम्हाला एसटी आरक्षण दिलंच पाहिजे लक्षात घ्या या सरकारला सांगतो ही कोणाची बापाची जागीरदारी नाही की आम्हाला तुम्ही रोखू शकणार अरे हिंगोली तो झांकी है अभी तो मुंबई बाकी है हिंगोली तो झांकी है अभी तो मुंबई बाकी है म्हणून हे आंदोलन फक्त हिंगोली पुरता नाही हे आंदोलन फक्त नांदेड पुरता नाही यवतमाळ पुरता नाही हे आंदोलन मुंबई पर्यंत जाईल आणि महाराष्ट्र शासनाने आम्हाला शिफारस दिली पाहिजे आणि शिफारस दिल्यानंतर हे आंदोलन आम्ही दिल्ली पर्यंत पोहोचवू आणि या बांधवांना आम्ही न्याय मिळवून देण्याचे काम करू म्हणून या सगळ्यांना मला म्हणायचं आहे मारे यारी भाई बहिणो या शासनाला मला सांगायचं आहे हे एसटी आरक्षण मिळवण्यासाठी आमच्या 4 तरुणांनी बलिदान दिलं ते शहीद झालेले आहेत आणि मग तमनेन केरचं जे 4 आपले तरुण बेडबेटा मरगे वनूर बलिदान वाय जायदेर चने हार्दर कारो वनूर यारी बापेर सोगंच तमनेन जर तम आगत सब बेटे तो हार्दर कारो अरे केर बेडबेटा मरगेचे आणि वर साथोसाथ या ठिकाणी आमचा बंधू आमचा त्याला छोटा बांगर म्हणतात नाही का तुमचे बांगर कुठे माहित नाही पण आमचे बांगर इथे आहेत आणि हा आमचा छोटा बांगर हा सुरेश भाऊ राठोड
मागील 7 ते 8 दिवसापासून आपल्याला आरक्षण मिळाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी अन्न पाणी विना त्या अन्न त्याग करून उपोषण करतोय। आमच्या नामदेव राठोडनी देखील उपोषण केलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जिंतूरचे आमचे बंधू विनोद आडे सुद्धा इथे आलेले आहेत। त्यांनी देखील उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून माझ्या याडी माझे भाईओ मारा बहनों मन तमने केरचा आपण तो जिंदगी चलेगी पण आपले बेट बेटार भविष्य सारो आपले समाज रे भविष्य सारो आपसे मतभेद बाजू रखाड़ो आपसे मतभेद बाजू रखाड़ो खेते मार धुरिया पर लड़ाई बाजू रखाड़ो आंगले मार कचरे लड़ाई बाजू रखाड़ो भाई बंती लड़ाई बाजू रखाड़ो ग्राम पंचायत लड़ाई बाजू रखाड़ो पक्ष लड़ाई बाजू रखाड़ो संघटना लड़ाई बाजू रखाड़ो फक्त गोड करण एक जागावा ही मुठ्ठी बांधा आणि मुठ्ठी बांधण असो ठोसा मारा की आरक्षण घोटत लेनावा वो तराती आपण काम करा कळणारे वाडी भाई बहिणो म्हणून या पत्रकार बंधूच्या माध्यमातून माझी या सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्या समाजाच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवा आणि ह्या मागण्या पूर्ण करून या समाजाला न्याय देण्याचं काम करावं। कारण या समाजाने या इथल्या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून पोट भरून या लोकांना जिवंत ठेवण्याचं काम केलंय। आम्ही जे नदली ट्रान्सपोर्ट केलं